मित्रांनो, मी सिद्धेश आणि ही निशिगंधा. आजपासून आम्ही आमचं नवीन यूट्यूब चॅनल सुरू करत आहोत. तर त्या नवीन यूट्यूब चॅनलमधला पहिलाच ब्लॉग आम्ही शूट करायला चाललेलो. आमच्या यूट्यूबच्या चॅनलचं नाव आहे निशिगंधा 2680. तर तुम्ही सर्वजण आमचे ब्लॉग रोज बघत जावा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. खूप दिवसापासून मनामध्ये होतं की नवीन यूट्यूब चॅनल सुरू करायचं, ब्लॉगिंग करायचं, परंतु काही कारणास्तव जमत नव्हतं. पण आज 19 जुलै या दिवशी आम्ही आमचा ब्लॉग करत आहोत. कारण 19 जुलै या दिवशी आमच्या मॅडमचा प्रकट दिन असतो. तर आम्ही ठरवलं की या दिवशीच आम्ही लोकांसमोर प्रकट व्हावं. बघूयात आपण पुढे काय काय होतंय ते. आणि बाहेर पाऊस पण भरपूर पडतोय, दाखवेलच आम्ही तुम्हाला. मित्रांनो, तुम्ही बघतच असाल आज भरपूर पाऊस पडतोय आणि आजूबाजूला ही सगळी ग्रीनरी आहे, सगळी हिरवळ आहे. उन्हाळ्यामध्ये बघाल तर एवढी ग्रीनरी नसते, सगळं पिवळं दिसतं, परंतु आता सगळं हिरवंगार झालेलं आहे. तर तुमच्या लक्षात येईलच एवढ्या पावसावरून, एवढ्या ग्रीनरीवरून आम्ही कुठल्या भागामध्ये राहतो. हे मध्ये आमचं पिल्लू थोडंसं बोलतंय, तर थोडंसं जरा समजून घ्या आम्हाला. आणि या ठिकाणाचं नाव तुम्ही कमेंट करा की आम्ही कुठल्या भागामध्ये राहत असू. बघू शकता तुम्ही किती भरपूर पाऊस आहे तो. आणि जर तुम्हाला अंदाज येत असेल हे कोणतं ठिकाण आहे तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. चॅनलचं नाव आहे निशिगंधा इंगवले 2680. तर निशूचा आज बड्डे होता. तर सकाळपासून काही तिला सरप्राईज दिलं नव्हतं. तर म्हटलं आता थोडं बाहेर फेरी मारून यावं, परंतु पावसाची देखील जोरदार सुरुवात झाली. तर एका हॉटेलला आलेलो आहे, थोडंसं सेलिब्रेशन करू. ॲक्च्युली गेल्या वर्षी निशूचा बड्डे होता, तर मी एक छोटीशी पेस्ट्री आणली होती फक्त, त्यामुळे ती खूप नाराज झाली होती. परंतु आज म्हटलं काहीतरी चांगलं सेलिब्रेशन करावं म्हणून आम्ही बाहेर आलो. आणि पाऊस पण खूप पडत होता. एका इथे हॉटेलजवळ थांबलो होतो. तर मी निघतानाच एका केक शॉपमध्ये केक घेऊन कारमध्ये ठेवला होता आणि आता आम्ही इथे बड्डे सेलिब्रेशन करणार आहोत. ॲक्च्युली त्यांनी ना गेल्या वर्षी खरंच पेस्ट्री आणली होती आणि त्यामुळे ना खरंच मला खूप राग आला होता. आज त्यांनी प्रॉपर एवढ्या पावसामध्ये देखील केक शोधून आणला, केकच्या दुकानातून केक शोधून आणला आणि एका प्रॉपर हॉटेलमध्ये बसून त्यांनी मला हे सरप्राईज दिलेलं आहे. त्यामुळे मला खूप आनंद झाला ॲक्च्युली. अशा प्रकारे आज निशूच्या बड्डेचं सेलिब्रेशन झालं आणि आमचा यूट्यूब चॅनलवरचा पहिला ब्लॉग पूर्ण झालेला आहे. तो लवकरात लवकर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि भरपूर लाईक करा आणि भरपूर आम्हाला प्रतिसाद करा. हा आमचा पहिलाच ब्लॉग होता, तर तुमचं असंच प्रतिसाद आम्हाला राहू द्या. आणि या ब्लॉगमुळे तुम्हाला जास्त आम्हाला. सो भेटू उद्या आपण पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.